नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. निघालो हसूर तुम्हाला मध्ये भक्ती उत्सव हसूर तुम्हाला 2025 म्हणजेच द आर्ट ऑफ लिव्हिंग. श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने ज्ञान ध्यान व सत्संग ते पण हसूर तुम्हाला मध्ये. त्यासाठी येणार होत्या डिंपल दीदी म्हणजेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सांध्यातच कार्यक्रम होणार होता. डिंपल दीदींचं स्वागत पण धूमधडाक्यातच केलं. ही सगळी मंडळी आमची गावकरी सेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच आणि उपसरपंच आणि गावकरी, शेजारी गावातील सगळे स्वयंसेवक डिंपल दीदींच्या स्वागतासाठी पार्थिव शाळेच्या प्राणात सगळी थांबलेत की पण एक नंबर आणि आमची पण एक नंबर केली की राव. वासाचा घमघमाट सुटला की सगळी. सत्संगच्या कार्यक्रमाला येणाऱ्यासनी रायस आणि आमण्याचा कार्यक्रम आणि बासरी वाजेंचा कार्यक्रम चालू. प्रवेशद्वारावर डिंपल दीदींचं स्वागत होणार होतं. आरती ताट आणि फुलं घेऊनच लोक थांबलेत की. त्यामध्ये महिला स्वयंसेवक आणि पुरुष स्वयंसेवक ही सगळीच होते की राव. डिंपल दीदींचं स्वागत जोरात आणि दणक्यात करायचं महिला आणि पुरुष सुरुवातीलाच थांबलेत की राव. मग डिंपल दीदींचं स्वागत अगदी जंगीत झाले की राव. हरि जय जय राम कृष्ण 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 सर्व साधक, सर्व व्हॉलंटियर्स, स्वयंसेवक, या गावचे प्रतिष्ठित नागरिक, आदरणीय सरपंच, उपसरपंच, मान्यवर पदाधिकारी, या सर्वांचे सहर्ष स्वागत. आदरणीय गुरुवर्य डिंपल दीदी स्थानापन्न झालेले आहेत समोर आपल्या. त्यांनी शब्दांमध्ये कसा बसवायचा त्यांचा परिचय हाच खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर आर्ट ऑफ लिव्हिंग या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 2003 पासून प्रशिक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरण शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्या परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या शिष्य आहेत. त्यांनी आपले जीवन गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या तणावमुक्त हिंसामुक्त समाजासाठी समर्पित केलेले आहे. त्यांनी गेल्या 20 वर्षांपासून 2000हून अधिक आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. जोपर्यंत तणावमुक्त मन आणि हिंसामुक्त समाज तयार होत नाही तोपर्यंत आपण जागतिक शांतता निर्माण करू शकत नाही. ही विजय मूल्य
लोकांमध्ये रुजवण्याचे काम या कार्यशाळांच्या अंतर्गत त्या करत आलेल्या आहेत. आजच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांचं हे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेअंतर्गत त्यांनी फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा जीवन जगण्याची ही कला लोकांना अवगत व्हावी यासाठी अमेरिका, नॉर्वे, नेदरलँड, बल्गेरिया यासारख्या देशांमध्ये सुद्धा लोकांना प्रशिक्षण दिलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगामध्ये तरुणांमध्ये अध्यात्म आत्मसात करण्यात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी ध्यान आणि योगाच्या माध्यमातून विविध स्त्रियांच्या जीवनावरती प्रभाव टाकलेला आहे. त्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हॅपीनेस प्रोग्राम, येस प्लस, कॉर्पोरेट प्रोग्राम्स, जर्नलिस्ट कोर्स, प्रिझन स्मार्ट, गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम्स, व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम्स अशा अनेक साऱ्या कार्यशाळांच्या मार्फत तणावमुक्त समाज निर्माण होण्यासाठी त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. अगदीच कमी शब्दांमध्ये हा परिचय देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. दिदींचा सत्कार होईल त्यासाठी तो सत्कार स्वीकारावा असे मी दिदींना विनंती करतो. सत्कार होत आहे. स्वतः विशाल सरांनी दिदींचं एक छायाचित्र पेंट केलेलं आहे स्वतः आणि तेच त्यांना दिदींना गिफ्ट द्यायचं आहे. श्री रमेश पाटील आणि सौभाग्यवती सुरेखा रमेश पाटील. ॲडव्होकेट व्यवसायानं वकील असणारे हे हेमंत माळी साहेब हसूर गावचे सुपुत्र आहेत. सर्व परिचित व्यक्तिमत्व आहे या परिसरासाठी. सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊन नेहमी ते आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्या टीमच्या वतीनं या ठिकाणी संपन्न. यानंतर आत्ताच ज्यांचं शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले असेही दळवी काका त्यांचेही आगमन या ठिकाणी होते आणि त्यांनाही मी स्टेजवरती निमंत्रित करतोय. सत्कार स्वीकारावा ही त्यांना. ऋषी मुनी संत महात्मा या पृथ्वीवर आले त्यांचं इथे आवाहन करतो आणि त्या गुरु तत्वाची स्थापना या मंदिराची शरीरामध्ये करतो. असं म्हणतात हे तत्व भगवान नारायणपासून सुरू झाले. त्या तत्वापासून युगायुगामध्ये अनेक रूप घेऊन तेच तत्व पृथ्वीवर येत असते. पुन्हा एकदा गुरुदेवांच्या स्वरूपात हे गुरुतत्व पृथ्वीवर आलं आहे. तर आपण आता गुरुपूजा करून त्या तत्वाच्या प्रती कृतज्ञ होऊया. अस्मत् श्री गुरु पर्यन्ता वन्दे गुरु परंपरा रूपिव यस्मदित् पुण्डरी योगीन्द्रमतास्य शिष्यम् श्री शंकराचार्यमतास्य पद्मपादं च हस्ता मलकं च शिष्यम्
अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम शांती शांती। आता तसं मन प्रसन्न आणि शांत ठेवायचंय ना, राहतं का? आता डोळे उघडले की काय झालं, घड्याळाकडे लक्ष गेलं, किती वाजले, हे कितीपर्यंत चालणार, घरी जाऊन स्वयंपाक करायचा, घरी जाऊन हे करायचं, ऑफिसचं हे काम आहे उद्या, है ना. मनाची स्थिती, मन कसं असतं, भटकत राहतंय, भूतकाळ भविष्यकाळ हो राहतं, होत आहे ना. बच्चे क्या कर रहे, मुलं काय करतात. तर हे मन जे आहे ना, जेव्हा भूतकाळ भविष्यकाळात भटकतं तेव्हा काय होतं आपलं. बघा, काही जणांना चिंता करायची खूप सवय लागलेली असते, काही कारण असलं तरी चिंता करायची. तेव्हा मी हे शिक्षण पूर्ण केलं असतं, तेव्हा मी हे स्थळ नाही म्हणायला पाहिजे होतं. आता आपण भूतकाळाला बदलू शकतो. यही है भाई, यही मेरे पती है, पत्नी है, यही मेरे बच्चे है, माता पिता है, हेच माझे सास ससूर, हे असंच आहे, राईट. पण मनाचा स्वभाव काय, एकतर आपण भूतकाळाला बदलायचा प्रयत्न करतो किंवा भविष्याची चिंता, घर कधी होणार, मुलं कधी मोठी होणार, मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, मुलं कधी सेटल होणार. आपल्या मनाचा स्वभाव बघा, भूतकाळ भविष्यकाळ, भूतकाळ. आणि जीवन कुठं आहे, भूतकाळ भविष्य कुठं आहे, वर्तमान. जेव्हा आपण गुरुपूजा ऐकत होतो, काही क्षण मन वर्तमान क्षणात आलं होतं. निरोगी शरीर पाहिजे तर त्यासाठी निरोगी मन पण पाहिजे. सगळं सब फसाद की जड आपलं मनच आहे. मन स्वस्थ आहे तर शरीर स्वस्थच राहतं. कसं आणू शकतो मनाला वर्तमान क्षणात? मनाच्या स्तरावर ज्या पण गोष्टीचा आपण प्रतिकार करतो ते अजूनही वाढतंय. मग मनाला आपण वर्तमान क्षणात कसं आणायचं, त्याचं रहस्य आहे आपला श्वास. 2 मिनिटं डोळे बंद करा. पण
एका माकडाबद्दल अजिबात विचार करायचा नाही. आणि जर ते माकड काळ्या तोंडाचं असेल तर अजिबात नाही. कुठलं पण माकड चालेल, पण काळ्या तोंडाचं नाही. आता तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करू शकता, पण ह्या माकडाच्या हातात जे केळ आहे त्याचा अजिबात विचार करायचा नाही. दुसऱ्या कुठल्याही फळाचा विचार करायचा, पण केळचा विचार करायचा नाही. हळूवार डोळे उघडू शकतात. हां, काय झालं? सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठा हसू आहे. काय झालं? डोळ्यासमोर काय होतं? माकड आणि काळा तोंड आणि केळ. म्हणजे काय? मनाला मनाच्या स्तरावर नियंत्रित करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपण श्वासाचा उपयोग करू शकतो. त्याला आपण भस्त्रिका म्हणतो. त्यासाठी पाठीचा कणा ताठ ठेवणं गरजेचं आहे. आत्ता तुमच्या मनाची स्थिती बघा आणि हे श्वसन प्रक्रिया झाल्यावर तुमच्या मनाची स्थितीचं निरीक्षण करा. त्यामुळे तुम्हाला हलकंसं कोणाकोणाला जर असं वाटलं की चक्कर आल्यासारखं वाटतं, तुम्ही काळजी करू नका. फक्त भरपूर ऑक्सिजन पोचायला लागले म्हणून वाटतं. कधी डोळे बंद करा. जेवढे डोळे बंद करू तेवढी ऊर्जा आपल्या आतमध्ये साठवू शकतो आपण. दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. एक साथ करेंगे, एकत्र करूया. श्वास आत, दोन्ही हात वर, मोठ्या उघड्या. बाहेर बाहेर. आत 3, आत 4, आत 5, आत 8. आत 19, आत 20. डोळे बंदच ठेवा. हलक्या मोठी. आत 4, आत 5. सोडून द्या. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. एक साथ करेंगे. श्वास आत, बाहेर. आत 2, आत 3, आत 4, आत 5, आत 6, आत 7, आत 8, आत 9, आत 10, आत 11, आत 12, आत 13, आत 14, आत 15, आत 16, आत 17, आत 18, आत 19, आत 20. ध्यान म्हणजे काहीच करायचं नाही, फक्त ज्या सूचना मिळतात त्यांना ऐकत ऐकत ध्यान करायचं. व्यापारी आहे, मी जॉब करतो, मी आई आहे, मी मुलगी आहे, मी वडील आहे, भाऊ आहे, सर्व भूमिका सोडून ध्यान करायचं आहे. पण ट्रेनमध्ये प्रवास करतो, ट्रेन आपोआप चालत राहते. तसं तुम्ही सूचना ऐकत ऐकत ध्यानाच्या प्रवाहात वाहून जा.
मृत्युर्मा अमृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. शरीरात काही संवेदना होत असतील, प्राणायाम आणि ध्यान केल्यावर मनाची स्थिती कशी होते बघा. तर मी खूप लहान असताना हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम केला. जसं तुम्हाला भैयाने सांगितलं की मी गोल्ड मेडलिस्ट आहे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. तर जेव्हा मला या सगळ्या प्रक्रियांचा साथ मिळाला, मला जीवनामध्ये आनंद तर मिळाला, पण माझा स्टॅमिना वाढला, माझा फोकस वाढला. तर प्रत्येकाने सुरक्षिततेचा अनुभव घ्यावाच असं तुम्ही सगळ्यांनी करा. आणि मी खास करून जे इथं पालक आहे तुम्हाला अक्षरशः विनंती करते की तुम्ही मुलांना ह्याच वयात घाला. बघा आज आत्महत्येचं प्रमाण किती वाढलं आहे, डिप्रेशनचं प्रमाण का वाढलं आहे? कारण पूर्वीचे लोक सत्संग करायचे. आता हे सत्संग वगैरे प्रथा सगळ्या कम होते जा रहे, राईट. सप्ताह में एक बार सत्संग करना. अच्छा, तुम्ही मुलांना म्हणणार बस क्रिया कर, ध्यान कर, आणि तुम्ही स्वतः रील बघत बसला, होणार आहे का? स्वतः मुलांना घेऊन बसून ध्यान केलं पाहिजे. तर गेले 20 वर्ष मी सुदर्शन क्रिया करते, शिकवते. मुलांचे शिबिर आहेत 9 ते 13 मे पासून, 23 ते 27 मे दामोड, 6 ते 9 मे सरोली. ठीक आहे. त्याच्यामध्ये 20 राऊंड घेतले. हां, याची म्हणजे करते वेळी फास्ट घेतलं चालतंय का? ह्याच मध्ये घ्यावी नाही. ही जी प्रक्रिया आहे ना भस्त्रिकेची, त्याच्यामध्ये आत घ्यायची जी श्वास आत घ्यायची जी स्टेप आहे ती हळू पाहिजे आणि सोडताना बलपूर्वक पाहिजे, पण श्वासाला बळ द्यायचं आहे, शरीराला नाही. म्हणजे एक नंबर, म्हणजे काय प्रश्नच नाही. मी तुम्हाला खरं सांगू, जेव्हा मी भस्त्रिका बघत होते तुमची, असं वाटत होतं बापरे तो हजारो सालची साधना कर रहे हैं. इतकी परफेक्ट भस्त्रिका एकही एक व्यक्ती करत होता. आणि जेव्हा ध्यान केलं तेव्हा असं वाटलं की या भूमी में एक अलग ही शांति है ना, एक अलग ही स्थिरता महसूस हुई इस भूमि में. बहुत अच्छा लगा आप सबको मिलके. एवढे जास्त लोक पाहून मला काय वाटतं ह्या लोकांच्याबद्दल? एवढे जास्त लोक पाहून वाटतंय की ह्या सगळ्यांनी जीवनामध्ये खूप पुण्य केले, म्हणून आज गुरुपूजा मिळाली त्यांना. आणि मीही खूप पुण्य केलंय की मला गुरुदेवांचे एवढे भक्त, एवढे सत्संगी मला भेटले. माझंही खूप काहीतरी पुण्य केलं म्हणून मी तुमच्यासोबत आले. मुलं 2001 ते 2025 मध्ये जन्मले, त्यांना जनरेशन झी असं म्हणतात. तर तुम्ही या मुलांना जेव्हा बघाल ना, तर ती मुलं इतकी हळवी आहेत. म्हणजे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचं चांगलं वाईट वाटतं. म्हणजे माझ्या समोर आता ह्या 2 महिन्यातच एक 4-5 केस असे आले की ते 19-20 वर्षाचे आहेत, त्यांचं ब्रेकअप झाला आणि ते डिप्रेशनमध्ये गेले. आणि
अभ्यासाचा तर काही प्रश्नच येत नाही ह्या जनरेशनचा, खूप लांब आहे ते. पण उलट झालंय आता. आई वडील दिवस रात्र 80% काढ, 100% काढ, 99% काढ. मी गोल्ड मेडल घेऊन पण बघा काय करायला लागली आहे. ये सब जो आप मार्क्स के पीछे पड़े हैं ना, मैं पहले माता पिता के विनंती करती हूँ, प्लीज मुलांना तुम्ही जगू द्या यार, त्यांना खेळू द्या, त्यांना मस्ती करू द्या यार. वो देखो, तुम्हाला कोणी सांगितलं काय अभ्यास करा? मेरे माता पिता ने एक बार भी नहीं बोला. उलट मी 11 वाजल्याने तरी माझं पुस्तक उघडं असायचं तर माझे वडील लाईट बंद करून जायचे, बस झालं, अब सो जाओ. मुझे कभी मेरे माता पिता ने नहीं बोला तुम पढ़ाई करो. देखो, तुम ऐसे जब उनको जबरदस्ती करोगे ना पढ़ाई के लिए, उनका रुचि कम हो जाएगा, त्यांची रुचि कमी होत जाते. तुम्हाला वाटतंय ना ते अभ्यास करत नाही, तर तुम्ही त्यांना 1-2दा सांगा, एकदा फेल होऊ देत, काय होतंय बघूया. एकदा फेल झाले की त्यांचं ते परत शिक्षण अभ्यास करतील. पण तुम्ही आई, आजकाल काय असतंय, मी कोणाला विचारलं ना, तुम्ही सत्संगला का आला नाही, तुम्ही लॉन्ग क्रियाला नाही, मुलांची परीक्षा आहे. मी बोली क्या एग्जाम बच्चों की है या तुम्हारी है? एवढा तुम्ही प्रेशर घेऊ नका. शिक्षण हे मिळणारच आहे ज्यांच्या भाग्यात आहे, ठीक आहे. आणि त्यांना बेस्ट सांगू, तुमच्या प्रश्नाचं उत्तर, त्यांना उत्कर्ष योग, मेधायोगला घाला. तुम्हाला एक सांगते, इंग्लिश में कहते हैं डोंकी वर्क, गधा मजूरी. दुनिया में 2 टाइप के, अच्छा चलो, दुनिया में 3 टाइप के लोग होते हैं. जानना चाहते हो? नहीं माहिती करून घ्यायचं की नाही? हा, एक असतात बुद्धू, एवढं कष्ट करतात, मग जाऊन एवढं मिळतंय. दुसरे असतात बुद्धिमान, थोड़ा दिमाग लगाते हैं, बहुत कुछ पा लेते हैं. आणि तिसरे असतात सिद्ध संकल्पी. सिद्ध संकल्पी यानी क्या? ते नुसतं विचार करतात आणि ते होतं. ऐसा होता है ना कुछ लोग के जीवन में. तुम सोचते हो, और ये सिद्ध संकल्पी कैसे बनते हैं? साधना सेवा सत्संग. बच्चों को अभी से डेली 10 मिनिट, त्यांची 2-5 मिनिटाची क्रिया असते, दररोज क्रियेला बसवा. आणि तुम्हाला जे शिकायचं होतं ते मुलांना प्लीज करू नका. तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मुलांना डॉक्टर करू नका. त्यांना जे व्हायचं ते होऊ द्या. स्टुडंट आहे, राहुल भाई का एक स्टुडंट आहे, त्यांनी त्यांना कोर्समध्ये घेऊन आला आणि मला शेवटच्या दिवशी त्यांनी मेसेज केला की मी आत्महत्या करणार. ते त्यांना 22-23 वर्षाचा, मी आत्महत्या करणार होतो, पण मला या कोर्समुळे नवीन जीवन मिळालं. तर त्यांनी मला स्टोरी सांगितली त्याची, की त्यांना इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. मग आई वडील कसे असतात, करायलाच पाहिजे, तेच कर. सध्याचे आई वडील एकदम ॲम्बिशियस आहेत, स्वतः काय शिक्षण की असं कसं पार पाडले, पण मुलांना मात्र, हा यार अरे वो सच कड़वा लग रहा है, बुरा मत मानना, पर ये सच्चाई है. ह्याच्यात काही एकही खोटं नाही आहे, राईट. मग त्याला एकदा त्यांनी बरेच वर्ष इंजिनिअरिंगचं 2nd इयर दिलं आणि तरी पास झाला नाही. मग एकदा तो आजारी पडला, मग त्याची आई त्याला रागात म्हणाली, मेलाच तर बरं, शिक्षण पण पूर्ण करत आहेस, कुछ समय इंसान बोल देता है. उतना बुरा लगा कि वो डिसाइड किया कि मैं सुसाइड करूंगा, मी आत्महत्या करता. माझी आई पण अशी म्हणते. तो त्याला बच्चे उस उम्र में थोड़े संवेदनशील होते हैं. तो राहुल भैया ने उसको बोला, बघ तुला करायचं ना सुसाइड, तू कर, काय अडचण नाही आहे, ठीक आहे. तू एक कोर्स कर, ते कोर्स केल्यावर तू आत्महत्या कर. आणि तू मीच तुला सांगतो तू कुठल्या पद्धतीनं करू शकतोस. मैं तुझे बता दूंगा कि तुझे कौन सी तरीके से सुसाइड करना है. ये हमारे राहुल भैया हमारे प्रोफेसर हैं, तो उनके स्टूडेंट को उन्होंने बोला तू कोर्स कर. आणि कोर्स केल्यावर काय झालं, त्याला नवीन जीवन मिळालं. मला फक्त एवढं म्हटलं की मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही, आता काय करू तेवढं सांगा. मी त्याला एवढंच म्हटलं, तुझ्या आई वडिलांची इच्छा तू पूर्ण कर, तुझं शिक्षण पूर्ण कर. आम्ही त्याला चांगलं गाईड केलं, तो इंजिनिअरिंग पूर्ण केला. आणि त्याच्या आई वडिलांना सांगितलं की मला आरजे व्हायचंय, तर आता मी तुमची इच्छा पूर्ण केली, आता माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. आणि तो मग आरजे झालाय आता. सत्संगमध्ये ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस होता, त्याचा वाढदिवस सुद्धा करण्यात आला. केक खाय गावणार म्हटल्यावर पोराने काय सुट्टी दिली नाही. काय कारण कोपऱ्यातनं पळ दिली, केक म्हटल्यावर सोनच की राव.
त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला की राव. हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. प्रसादाला पण तेवढीच लोक उपस्थित की राव. त्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगनाथ एक नंबर झाला की राव. आणि गुरूंची पूजा आणि हजारोच्या संख्येने 1000 लोकांनी सामूहिक ध्यान केले की जवळजवळ 1000 पेक्षा लोक जास्त होती. आणि दीदींचे मार्गदर्शन आणि चर्चा सुरू झाली. म्हणजे ज्ञान ध्यान आणि सत्संग अगदी कार्यक्रम जोशात झाला की. द आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने सगळं काय घडलं की राव. ते पण डिंपल दिदी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सांध्यात होतो. मग मित्रांनो, आर्ट ऑफ लिव्हिंग आमच्या गावात भक्ती उत्सव हसूर तुम्हाला 2025 कसा झाला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्या लिंक तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळेल. माझा आयडिया महेश बागडे. नक्की बघा आणि फॉलो करा.